सध्या एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू आहे। मार्च एप्रिलपासून आंब्याच्या सीझनला सुरुवात होत असते। केशरसह इतर आंबे सध्या बाजारात आलेले आहेत आणि अक्षय तृतीयाला आंब्याला जास्त मागणी असते। त्यामुळं जास्तीत जास्त आंबा बाजारात कसा जाईल याकडे सर्वांचं लक्ष असतं आणि आपला आंबा अक्षय तृतीयाला बाजारात गेला पाहिजे याचं नियोजन शेतकऱ्यासह आंबा व्यापारी करत असतात। आता माझी सध्या 1 एकरची बाग आहे आणि या बागेतला आंबा अजून काढायला आलेला नाही आहे। त्याला आणखी 10-12 दिवसाचा कालावधी आहे। पण सध्या माझ्या बागेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आंब्याची सेटिंग झालेली आहे। पण पाहू शकता ही अशा पद्धतीने आंब्याची सेटिंग झालेली आहे। आंबा चांगल्या पद्धतीने सेट झालेला आहे। एका झाडाला जवळपास 50 ते 60 किलो या दरम्यान आंबा निघू शकतो, तर काही झाडांना 25-30 किलो माल सहज निघू शकतो। म्हणजे प्रत्येक झाड यावर्षी फुटलेलं आहे। हे झाड सगळ्यात जास्त फुटलेलं आहे। ह्या झाडाला जवळपास 1 क्विंटलच्या पुढं माल निघू शकतो। हे आणि हे एक झाड आहे, या झाडाला देखील चांगल्या पद्धतीचा माल आलेला आहे। 100% हे झाड फुटलेलं आहे। जवळपास 12-13 वर्षाची हे झाडं आहेत। अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये या झाडाची जोपासना करण्यात आलेली आहे आणि हे झाडं गेल्या काही 3-4 वर्षापासून फळाला येत आहेत। दरवर्षी या झाडांना आंबे लगडत आहेत। यावर्षी जरा जास्त आंबे लगडलेले आहेत। त्यामुळे आता यातून उत्पादन किती निघेल आणि त्याला भाव काय राहील हे आज सांगता येत नसलं तरी मात्र आंब्याची झाडं लावली आणि ती चांगली जोपासली गेली याचं मात्र मला मनस्वी समाधान वाटत आहे, आनंद वाटत आहे।